अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींची आणि प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आपले स्वामी आपल्या प्रत्येक प्रत्येक वेळी प्रत्येक वाईट कामात किंवा प्रत्येक वाईट काळात आपल्या चांगल्या काळात सुद्धा आपल्या पाठीशी उभे राहतात। स्वामी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी उभे आहे या वाक्याची प्रत्येक वेळी पदोपदी आपल्याला प्रचिती देत असतात। आपली वाईट कर्म ही आपल्याला भोगायचीच आहेत, परंतु त्यासाठी जर आपल्या गुरुची साथ असेल तर त्याच्यातून आपण अलगद बाहेर पडतो। कष्टाला कशाचीच तोड नाहीये, परंतु आपले स्वामी जर आपल्या पाठीशी असतील, आपला अध्यात्म जर आपल्या पाठीशी असेल तर आपण त्याच्यातून सही सलामत बाहेर पडत असतो। आणि स्वामींनी आपल्या प्रत्येक स्वामी भक्ताला वेळोवेळी अशी प्रचिती दिली असेल की आपण वाईट जे काही आपल्या वाईट येतं त्याच्यातून आपल्याला बाहेर काढत असतात। तर आता बरेच प्रत्येकाच्या मनात किंतु परंतु आहेत की काय काय स्वामींची मूर्ती घरात नाही ठेवायची किंवा मग फोटो सुद्धा अशाच स्वरूपात असला पाहिजे किंवा स्वामींची खूप काही सेवा करायला लागते, खूप काही पारायण करावी लागतात, असं काही नाहीये। स्वामी फक्त भुकेले आहेत ते म्हणजे भक्तीचे भावाचे। तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे की आपण स्वामींची पूजा अर्चा भक्ती कशी करू शकतो, कोणत्या मार्गाने करू शकतो। तर प्रत्येक म्हणजे पहिली तर एक गोष्ट आहे ती म्हणजे स्वामींची मूर्ती घरात ठेवू नये असं प्रत्येकाच्या मनात गैरसमज आहे। आता माझ्या घरी सुद्धा स्वामींची ही मोठी मूर्ती जी आहे ती स्वतःहून मी तर म्हणेन की स्वतः स्वामी माझ्या घरी आलेत, मी स्वामींना नाही आणलंय। एक कोइन्सिडेंट झाला आणि स्वामींची ही मूर्ती माझ्या घरी आली। माझ्याकडे छोटी मूर्ती जी आहे पितळेची ती तर पहिल्यापासून होती, परंतु ही जी नवीन मूर्ती आहे ती माझ्याकडे स्वतःहून आली आहे असं मी मानलं आणि मी स्वामींची मूर्ती पूजेला लावली। आता बरेच जणांच्या मनात असतात की बापरे त्याचं खूप सोहळं असतं, जर मूर्ती घरात ठेवली तर त्याच्यावर रोज अभिषेक व्हावा लागतो, सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवावा लागतो, त्याचबरोबर गुरुवारी सुद्धा काही ना काही त्याच्या वेगवेगळ्या सेवा करायला लागतात। तर असं काही नाहीये। स्वामी फक्त भावाचे भुकेले आहेत, भक्तीचे भुकेले आहेत, आपल्या सेवेचे भुकेलेले आहेत। आणि स्वामी आपल्यावर का रागवतील, जर तुमच्याकडून एखादी चूक झाली तर ते आपल्याला नाही रागवणार, ते खूप परम दयाळू आहेत, भक्तवत्सल आहेत। एखादी जर चूक घडली तर ती चुकून घडली, त्याच्यासाठी स्वामी आपल्यावर कधीच रागवणार नाही। जेव्हा स्वामी अक्कलकोटात निवास करत होते, अन्य ठिकाणी जेव्हा स्वामींनी लीला दाखवल्या तेव्हा जर त्यांच्या भक्ताकडून काही चुकत होतं तर स्वामी त्यांच्यावर रागवत नव्हते। स्वामींना तीही कोणतीही थोडकी मोडकी आपण जी काही सेवा करतो ती स्वामींपर्यंत पोहोचते। त्याच्यामुळे असं अजिबात नाहीये। त्याच्यामुळे हे जर गैरसमज असतील मनात अजिबात ठेवू नका। स्वामींच्या कृपेने कधीच आपलं वाईट होणार नाही। आपल्या आजूबाजूला आपला वाईट विचार करणारी खूप सारी लोक आहेत, आपण पुढे गेलेलं काही लोकांना नाही बघवत, पण अशा लोकांकडे आपल्याला इग्नोर करायचंय, कारण आपल्या पाठीशी आपले स्वामी उभे आहेत। त्याच्यामुळे जर अशी निगेटिव्हिटी आपल्या घरात येत असेल, अशी माणसं जर आपल्याविषयी आपल्या स्वामी भक्तीविषयी जर काही आपल्या मनात त्यांच्या मनात जर आपल्याविषयी जर काही वाईट असेल तर आपण त्याच्याकडे इग्नोर करायचंय, कारण त्यांची जी वाईट निगेटिव्हिटी आहे ती आपल्यापर्यंत कधीच पोहोचणार नाही, कारण आपले स्वामी आपल्या पाठीशी उभे आहेत। तर त्याच्यामुळे जर तुम्हाला मूर्ती घरी आणायची असेल तर तुम्ही आणू शकता। आपण सकाळ संध्याकाळ जे काही जेवण करतो, जे काही अन्न बनवतो, मांसाहार सोडून भाजी भाकरी काहीही स्वामींना नैवेद्य दाखवू शकतो। अगदी स्वामींना खडीसाखर ठेवू शकतो, दूध ठेवू शकतो, फरसाण ठेवू शकतो। जी काही आपल्या घरात नवीन वस्तू आपण जी बनवतो ती स्वामींसमोर आपल्याला ठेवायची आहे, वेगळं असं काही नाहीये। त्याचबरोबर अजून एक म्हणतात की स्वामींची ब्रह्मांड रूपी म्हणजे गोटी जी हातात असते ती ठेवलेली फोटो घरात ठेवू नये। त्याचबरोबर सॉरी, स्वामींची वटवृक्षाखाली बसलेली फोटो असू नये, गाय मागे असलेली फोटो असू नये। तर अशा हे अफवा आहेत, कारण जर स्वामींचं ब्रह्मांड रूपी जी हातात गोटी आहे तर स्वामींची खरी ओळख आहे। म्हणजे हा फोटो घरात न ठेवणं म्हणजे आपण त्यांच्यावर अविश्वास ठेवण्यासारखं आहे, कारण स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत। स्वामी आपल्या ब्रह्मांडाचे नायक आहेत। ते आपलं म्हणजे त्या गोटीतून स्वामींना ब्रह्मांड दिसतं असं आपण मानतो। तर त्यांचा जर फोटो आपण ब्रह्मांड रूपी गोटी असलेला हातात जर फोटो ठेवला तर काय वाईट होणार आहे। आणि स्वामींच्या कृपेने 5-6 वर्ष झाली माझ्या घरात तो फोटो आहे, तर माझं तर स्वामी कृपेने वाईट नाही झालं कधी आणि होणारही नाही, कारण माझा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे। तर त्याच्यामुळे असं काही नसतं की तो गोटी ठेवलेला फोटो स्वामींच्या घरात असू नये, त्याचबरोबर वटवृक्षाखाली बसलेला फोटो असू नये। तर का असू नये, स्वामी अक्कलकोटात वास करत होते तर ते पूर्णतः त्या वटवृक्षाखाली बसूनच होते। मग तो जर त्यांचा जो खरा जो फोटो आहे तो जर आपल्या घरात पूजेला लावला तर काय वाईट होणार आहे, काहीच वाईट होणार नाही। आपल्या मनात जे गैरसमज आहेत ते नक्कीच काढून टाका। आपण इथून तिथून काही ना काहीतरी ऐकतो तर ते नक्की काढून टाका। आपण सांसारिक माणसं आहोत आणि हे जे ब्रह्मांड रूपी गोटी हातात घेतलेला किंवा वटवृक्षाखाली बसलेला गोमाता मागे असलेला फोटो म्हणजे संन्यास रूपी लक्षण आहे, तर असं काही नाहीये। आपण सुद्धा असे फोटो जर तुमच्या घरी असेल तर घाबरून जाऊ नका, काही होत नाही।
कारण जे स्वतः ब्रह्मांड नायक आहेत, जी गोटी त्यांच्या हातात आहे, तर ते आपण त्यांचं वास्तव्य नाकारल्यासारखं होतं. जर तुम्ही असं म्हणत असाल, की असा फोटो घरात नका लावू, तर काहीही होत नाही त्याच्यामुळे. त्याचबरोबर गोमाता म्हणजे तर आपली ही 36 कोटी देव जे तिच्या आपण पोटात मानतो, तर तिच्या मागे जर ती गाय जर स्वामींच्या मागे असेल, तर तो फोटो लावला तर काय हरकत आहे? आपण तिच्या गोमूत्राने प्रत्येक चांगल्या कार्याची सुरुवात जर घरात करतोय, तर तो फोटो, तिचा फोटो जर घरात असेल, तर काय वाईट होणार आहे? अशा काहीही नाहीयेत. ह्या सर्व काही म्हणजे चुकीच्या संभ्रम आहेत, चुकीच्या भावना आहेत ह्या. असं काहीही होत नाही. असे जर फोटो तुमच्या घरात असेल, तर काहीही होणार नाही. तर स्वामींना फक्त आपली तोडकी-मोडकी सेवा आपल्याला ही करायची. आपण जर आर्ततेने स्वामींना साथ घातली, हाक मारली, तर अशा वेळी स्वामी लवकर पटकन धावून येतात. ते स्वामी आपल्यावर काय रागवणार? आपण जर आपल्याकडून जर चुकून एखादी चूक घडली, तर आपल्यावर ते का रागवतील? प्रत्येक कार्यात, प्रत्येक काळात जर स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतात. आपण एक हाक मारल्यावर स्वामी दुसऱ्या मिनिटाला आपल्या पाठीशी उभे असतात. तर त्यांच्यासाठी आपण केलेली कुठली चूक त्यांना चूक वाटणार आहे आणि ते आपल्यावर का रागवतील? तर असं काहीही नाहीये. त्याच्यामुळे जर तुमच्या घरात मूर्ती असेल, तुमच्या घरात कोणत्याही स्वरूपातलं, त्याचबरोबर उभा फोटो लावू नये. स्वामींचं असंही मानलं जातं, तर असं काहीही नाहीये. तुमच्या मनात फक्त आणि फक्त स्वामींवर श्रद्धा असली पाहिजे. जर पूर्णतः स्वामींवर 100% विश्वास द्या सोडून आणि तुमचं कार्य जे आहे, तुमची जी सेवा आहे ती चालू ठेवा. बघा, स्वामी कधीच रागवणार नाहीत आणि आपल्या प्रत्येकाला हा अनुभव आला असेल, की एवढ्या वर्षात स्वामींनी वाईट नाही काही केलं. तर अशा गोष्टी ऐकून, अशा गोष्टी कोण जर सांगत असेल, तर त्याच्याकडे नका लक्ष देऊ. कारण आपले स्वामी परम दयाळू आहेत, भक्तवत्सल आहेत, भक्ताभिमानी आहेत. आता त्याचबरोबर काय करू शकतो? तर आपण फक्त सकाळी उठल्यानंतर स्वामींची पूजा झाली पाहिजे. असंही आपण प्रत्येक देवाची आपल्या घरात पूजा अर्चा करत असतो. प्रत्येक देवाला स्नान घालतो. त्याचप्रमाणे स्वामींना स्नान घाला. जर मूर्ती असेल तर सांगते, फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसा, अष्टगंध लावा, हिना अत्तर लावा आणि मूर्ती असेल तर स्नान घाला स्वामींना, गंध लावा, छान वस्त्र घाला. त्याचबरोबर हिना अत्तर लावा. कोणतंही फूल अर्पण करा. असं काही नाहीये की स्वामींना हेच फूल आवडतं, तेच फूल आवडतं. चाफा स्वामींना प्रिय आहे, परंतु बाकीची सुद्धा फुलं, सुवासिक फुलं स्वामींना आवडतात. त्याचबरोबर तुळशी अर्पण करा. अशा प्रकारे धूप दीप लावा, अगरबत्ती लावा. गुरुवार असेल तर एखादी आरती घ्या, 10:30ची आरती घ्या. संध्याकाळी तुम्हाला जमत असेल तशी आरती करा. अशी साधी आणि खूप सोपी सेवा आहे. त्याचबरोबर खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा. अशाच प्रकारे फक्त आपल्याला स्वामींची पूजा अर्चा करायची. त्याचबरोबर संध्याकाळी आपल्याला स्वामींचे श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो स्वामींचा ग्रंथ आहे, त्याच्या स्वामींचा अक्षरशः आत्मा आहे. स्वामींचा वास त्या ग्रंथात आहे, तर त्याचे आपल्याला रोज 3 अध्याय वाचायचे. असे आपल्याला 7 दिवसात 21 अध्याय करायचे. त्याचबरोबर 11 माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे. 11 माळ जर नाहीच जमलं, आपण सांसारिक माणसं आहोत, प्रत्येकाला कामं असतात, तर तुम्ही किमान 1 माळ करा, पण ती मनापासून करा. त्याचबरोबर आपल्या घरात तारक मंत्राचं सुद्धा अवश्य पठण करा. बघा, ही एवढी फक्त छोटी सेवा आहे. ती केल्यामुळे आपल्या घरात खूप सारे आमूलाग्र बदल घडत असतात. आपल्या घरात एक प्रकारची खूप सकारात्मकता येते, पॉझिटिव्हिटी येते. तर अशा प्रकारे बाकी काही नाहीये. ही फक्त साधी आणि खूप छोटी सेवा आहे. एवढंच आपण फक्त केलं तरी चालतं. आणि काहीच नाही जमलं, आपण ऑफिसला जाणारे आहोत किंवा घरात खूप कामं असतील, तर फक्त स्वामींचं नाव घ्या. दिवसभरात श्री स्वामी समर्थ फक्त नामस्मरण करा. बघा, आपले स्वामी आपल्या पाठीशी कायम उभे राहतात. आणि स्वामींनी आपल्याला प्रत्येक वेळी ते दाखवलं सुद्धा आहे, की स्वामी आपल्यावर कधी रागवत नाहीत. स्वामी आपल्या प्रत्येक काळात आपल्या पाठीशी कायम उभे असतात. तर फक्त एवढीच सेवा आहे, बाकी काही नाहीये. मला बरेच प्रश्न येत होते, की स्वामींची सेवा कशी करायची? खूप त्यांना अभिषेक वगैरे काही करावा लागतो का? तर काही नाही. गुरुवारी जर तुम्ही स्त्रिया असाल, तर तुम्ही मंगळवारी उपवास केला स्वामींसाठी तरी चालेल. पुरुष असतील तर गुरुवारी उपवास करा. आणि जर तुमच्या मनात असेल, तर तुम्हाला उपवास नाही जमला तरीही चालेल. फक्त स्वामींचं नाव घ्या, बस झालं. जर तुम्हाला शक्य असेल तर गुरुवारी मठात जा. मठात जाताना स्वामींच्या समोर नारळ ठेवा, खडीसाखर ठेवा. बस ही आपल्या मनातली एक श्रद्धा आहे, की आपण आपल्याकडून काहीतरी स्वामींना देणं लागतो. कारण ते जर आपल्यासाठी एवढं करताय, तर आपल्या सुद्धा मनात काहीतरी असतं, की काही ना काही, फुल ना फुलाची पाकळी म्हणून काहीतरी आपलं केलं पाहिजे. पण स्वामींना कधीच काही वस्तू नको, दान करू नका. मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, स्वामींना जर तुम्ही नवस करताय, स्वामींना जर एखादी गोष्ट सांगताय, तर तुम्ही त्याच्या बदल्यात स्वामींकडून फक्त आणि फक्त मी सेवा करेन, अशी अशी सेवा करेन, हे पारायण करेन किंवा मी काही ग्रंथ वाचेन, हेच फक्त स्वामींना सांगा. बघा, तुमच्या आयुष्यात आमूलाग्र बदल होतील. त्याचबरोबर घरात श्री गुरुचरित्र साराम श्री गुरुचरित्र पारायणाचा 14वा 18वा अध्याय वाचा. त्याचबरोबर घरात रामरक्षा लावा, हनुमान चालिसा लावा. बघा, घरात असे छोटे छोटे जर तुम्ही बदल केलेत ना, तर घरात खूप प्रकारची पॉझिटिव्हिटी येते. त्याचबरोबर भीमसेनी कापूर जाळा. सकाळ संध्याकाळ देवाची स्तोत्र मंत्र लावा. अशी अतिशय शांत आवाजातली स्वामींची भजनं लावा. त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ तुम्ही तुमच्या तुळशीत, तुमच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर
शुद्ध तुपाचा दिवा लावा. संध्याकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा. त्याचबरोबर जर तुम्हाला कधी धूप जाळणं जमत असेल घरात तर धूप जाळा. भीमसेनी कापूर रोज जाळा. त्याचबरोबर गोमूत्र वेळोवेळी शिंपडा. घरातली लादी ही खडेमिठाने पुसा. बघा असे छोटे छोटे खूप सारे काही उपाय आहेत तर ते नक्की करा. त्याच्यामुळे आपल्या घरात एक प्रकारची पॉझिटिव्हिटी येते. आपल्या मनाला स्वतःला छान वाटतं आणि आपलं मन जेव्हा प्रफुल्लित असतं, उत्साहित असतं, तेव्हा अख्खं घर आपलं प्रफुल्लित असतं, उत्साहात असतं, पॉझिटिव्ह असतं. तर अशा प्रकारे काही ना काहीतरी छोटे छोटे बदल जे असतात ते नक्की करून बघा. बघा आयुष्यात एक प्रकारची आपला पॉझिटिव्हिटी येते. जर तुम्हाला पटत असेल तर या गोष्टी नक्की करून बघा. मी काही अंधश्रद्धा पसरवण्याचं काम नाही करत आहे. जे मी स्वतः करते ते मी त्यातल्या काही ना काहीतरी गोष्टी मी तुमच्याकडे शेअर करत असते. आणि वाईट तर काही नाहीये, याच्यातून वाईट तर कधीच होणार नाही. झालं तर नक्की चांगलं होईल आणि त्याच हेतूने मी तुम्हाला या 4 गोष्टी सांगत असते. जर त्याच्यात जर काही चुकत असेल तर माफ करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ असा शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.